रिकामच तर प्लॉट आहे, इथे फेकला तर काय बिघडणार? अगं पण तू इतकी शिकली सवरली सुशिक्षित नाही आहेस, मग असा उघड्यावर कचरा का फेकला? या कचऱ्यामुळे माशा जंतू मच्छर हे सर्व होतात आणि आपण आजारी होतो. मग कुठे टाकत जाऊ? अगं समोरच्या कॉलनीत घंटागाडी येते, आपणही आपल्या नगरसेविकेला आपल्या कॉलनीत घंटागाडी आणण्याचे निवेदन देऊ. हो हो, अगदी योग्य आहे. तू क्या करे भैया? गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. कागद आई असं रस्त्यावर घाण करायला का बरं बसवलं? काय होत आहे तर लहानच तर मुलगा आहे. अगं पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी 12,000 मंजूर केले आहेत आणि स्वच्छ गाव स्वच्छ भारत मोहीम चालू असताना तू अशी का बरं वागतेस? अगं माझ्या घरी शौचालय आहे, पण तो नवीन जमान्याचा कमोड आहे का नाही, हा तिथं बसतच नाही. मग त्याला चांगल्या सवय लावती. हो बरोबर आहे. आपला गाव साफ राहील यात सर्वांचा हात राहील. आपला गाव साफ राहील यात सर्वांचा हात राहील. कोण आहेस गाड्या तू? खूप छान काम केलंस. मी सिद्धेश अभिराम पनके, बावा नवीन मुलींची शाळा भंडारा येथील स्वच्छता मॉनिटर. असा कचरा रस्त्यावर टाकाल तर आपला परिसर घाण होईल, आपल्याला विविध रोग होतील, रोगराई वाढणार. स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदे निरंतर. व्हेरी गुड बेटा, खूप छान काम केलंस. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, देश से अपने
पहिला, शौचालयावरून आल्यावर हात हँडवॉशने धुवायचा. दुसरा, जेवणापूर्वी व जेवण झाल्यावर हात हँडवॉशने धुवायचं. तिसरा, दररोज आंघोळ व सकाळी रात्री ब्रश करून झोपायचं. चौथा, सायंकाळी साबणाने हात तोंड धुवायचं. स्वच्छतेचे संदेश पाळावे.